नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मागचा व्हिडिओ आपण पाहिला. सोशल मीडिया आपला गुप्त शत्रू कसा, शांत शत्रू कसा, अशा पद्धतीची माहिती आपण त्या ठिकाणी दिली. तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी संपल्यानंतर आता सोशल मीडियापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो, हा आपला आजचा विषय असणार आहे. माझं नाव श्रीकांत राणे, मी वेलनेस कोच म्हणून या ठिकाणी काम करतो. जेजूर या ठिकाणी आपलं वेलनेस सेंटर आहे. आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. सोशल मीडियापासून स्वतःला दूर कसे ठेवावे, हा आपला आजचा विषय असणार आहे. आजकाल आपण पाहतो आहे इंस्टाग्राम, फेसबुक, तुमचं व्हॉट्सअप आणि या सगळ्या माध्यमातून माणूस त्या फोनमध्ये इतका गुरफटत चालला आहे की त्याचं आरोग्याशी पूर्ण आरोग्यमान त्या ठिकाणी बिघडतं आहे. त्याचं पूर्णपणे शरीरातल्या काही व्याधी चालू होत्या. झोप नीट होत नाही, काय काय त्रास होतो ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर काय केलं पाहिजे, तर त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. मोबाईल फोन हा आपण मर्यादित वेळेतच वापरला पाहिजे. त्याचं जे टायमिंग आहे हे अतिशय मर्यादित ठेवलं पाहिजे. जास्त वेळ आपण ते न घेता, जी काही 1 तास आपण दिवसभरात, 2 तास किंवा अर्धा तास, जे काही तुम्ही पर्टिक्युलर टाईम दिला त्या वेळेत तो पाहिला पाहिजे. परत ठेवून देऊन आपल्या कामाला आपण लागलं पाहिजे. नोटिफिकेशन बंद केले पाहिजेत. व्हॉट्सअपसारखे काही ॲप्स आहेत की त्याचे नोटिफिकेशन आपण बंद करू शकतो. हे तुम्ही करू शकता. जे ॲप्स आहेत ते होम स्क्रीनमधनं आपण काढू शकतो. सोशल मीडिया आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करतो आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर ह्यापासून वाचायसाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण मुद्दे आता सांगतो आहे. ॲप आपण होम स्क्रीनमधनं जर काढले तर आपलं लक्ष त्याच्यावर जाणार नाही आणि आपण वारंवार फोन त्या ठिकाणी हातात घेणार नाही. आपण नो मोबाईल झोन अशा पद्धतीच्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपण जेवताना मोबाईल नाही वापरायचा. किचनमध्ये सर्व कुटुंब एकत्रित जेवत असेल तर त्या ठिकाणी झोपताना मोबाईल बाबा नाही घ्यायचा. झोपण्याच्या अगोदर 1 तास स्क्रीन टाईम नको आहे, तो आपण करू शकतो. अभ्यास करताना बाबा मोबाईल जवळच ठेवायचा नाही. तर नो मोबाईल झोन किंवा नो मोबाईल तुमचा जी काही पर्टिक्युलर तुमचा एरिया आहे त्या पद्धतीने तुम्ही स्टडी रूममध्ये असाल तर तिथं तुम्ही मोबाईल वापरू नका, घेऊ नका. फोन कॉल्स घेऊ नका. कोणाचा फोन आला आहे म्हणून आपण पाहतो, मोबाईलवर आपण त्या ठिकाणी चालू होऊन जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडं जो मोकळा वेळ असतो त्यावेळेस तुम्ही पर्याय शोधला पाहिजे. पर्याय कशासाठी शोधला पाहिजे की माणूस आजकाल तुम्हाला सांगतो मैदानी खेळ विसरला आहे. आज लहान मुलं बघा तुमचं अनुकरण करतायत. लहान मुलांसाठी आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहे की त्यांच्यासाठी काय करणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियामधून त्यांना आपण काय देऊ शकतो तर ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. आता फक्त हाच विषय असणार आहे की बाबा आपल्याला मोकळ्या वेळेत मोबाईलपासून लांब राहायचं असेल तर काय केलं पाहिजे. तर तुम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचा. लक्षात घ्या, कुठल्याही विषयाचं तुम्हाला जे महिला वर्ग असेल, पाकशास्त्र वाचा, मेहंदीचं वाचा, शिलाई मशीनचं वाचा. ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे. तरुण वर्ग असेल तुम्ही व्यायामाचे काही गोष्टी समजून घ्या, ते पुस्तकं वाचा. आहाराविषयी वाचा. लक्षात घ्या, तुम्ही इतिहास तुम्हाला प्रिय असेल तर तुम्ही शिवरायांची पुस्तकं वाचा. तुम्हाला कायदा समजून घ्यायचा असेल त्याची पुस्तकं वाचा. व्यायाम करा. सकाळ संध्याकाळ तुम्ही व्यायाम केला पाहिजे. आज आपल्याकडं हेल्दी लाईफस्टाईल या विषयावर आपण त्या ठिकाणी काम करतो आहे. तर सकाळी आपला जो व्यायाम असतो त्या व्यायामामुळे आपल्याला काय फायदे होते हे बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. जीवनशैली आपली कशी असावी, हेल्दी लाईफस्टाईल काय, हा एक आपला या चॅनलला एक व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहायला पाहिजे. मित्रांना प्रत्यक्ष भेटा. आजकाल काय झालं आहे, मित्राला काय करतो आहे बघायचे तर व्हॉट्सअपला लगेच कर फोन, व्हिडिओ कॉल कर, त्याला मेसेज टाक. त्यापेक्षा त्याला प्रत्यक्ष भेटा. एकत्र या. तुम्ही फोनवर त्या ठिकाणी भेटणं काय उपयोगाचं नाही. डिजिटल भेट टाळून तुम्ही प्रत्यक्ष भेटा. नवीन कौशल्य शिका. नवीन गोष्टी शिका. तुमच्या जे काही गोष्टीची तुम्हाला आवड आहे तुम्ही त्या गोष्टींना प्राधान्य देऊन, पुरुष वर्ग असेल ठीक आहे, एखाद्या दिवशी किचनमध्ये जाऊन तुम्ही चहा करा. समजून घ्या या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बागकाम करा, जे आम्ही नेहमी करतो. छोटीशी बाग आहे, छोटीसं आपण त्या ठिकाणी पालक असेल, वांगे असेल, घोसाळा असेल, हे आम्ही सगळं करतो. त्यामुळे आमची लहान मुलं पण करतात. बागकाम करा. मैदानी खेळ खेळू शकता. पहिल्यांदा तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये व्हॉलीबॉल खेळला जायचा कंटिन्यू. आणि ते कोजागिरी पौर्णिमेला ते रात्री चंद्र उगवला का ते दूध प्यायचं. मग ते तोपर्यंत जागायचं. तर मग ते सुरपाटे खेळायचे. आमची जी सिनियर लोक होती त्यावेळेस मी 5वी 4थीला, 3री 4थीला, 5वीला काय 6वी 7वीला असेल तर आम्ही ते सुरपाटे खेळायचो. आत्ताच्या पोरांना सुरपाट्याच माहीत नाही.
तुमच्या 7-8-10 वर्षाचा मुलगा जर तुमच्या घरात असेल तर त्याला म्हणायचं सुरपाट्या, विटी दांडू काय असते, गोट्या, कुळी खेळणं किंवा ते चिंचुके, ते राहिलं आहे का आता? फक्त मोबाईलमुळं. लक्षात घ्या, मैदानी खेळ माणूस विसरलेला आहे. तर तुम्ही मैदानी खेळ खेळू शकता, वय 40 असू द्या, 45 असू द्या. पहिले बघा, आपण जर कुठल्या एसटीने प्रवास करत असायचो तर कुठंतरी लाईट लावून 10 वाजता काही पोरं त्या व्हॉलीबॉल खेळायची. ते एक काळ होता. ग्रामीण भागामध्ये कोणतरी पुण्यासारख्या ठिकाणी हॉस्टेलला असायचा, शिकायला असायचा. मग तो तिथनं कॉलेजमध्ये व्हॉलीबॉल खेळायचा. मग तो एक व्हॉलीबॉल 300 रुपयाचा घरी घेऊन यायचा. मग तिथली 4 पोरं गोळा करायचा. मग ते नेटवर कोण खेळणार, इकडं 6 इकडं 6, मस्त मॅच चालायची. आमची जी जुनी लोकं होती ती इतकी खेळायची, त्यांच्यातच आम्ही स्पोर्टची मला गोडी लागली. स्पोर्टमध्ये आपण त्या ठिकाणी थोडंसं संधी न मिळाल्यानं मागं पडलो. ते तुम्हाला सर्व माहीतच आहे, आपलं क्रिकेटचं बॅकग्राऊंड होतं, लक्षात घ्या. तर मैदानी खेळ खूप महत्त्वाचा आहे. त्यातनं भविष्यात तुम्हाला चांगला खेळाडू मिळू शकतो. मैदानी खेळ तुम्ही खेळला पाहिजे. आणि एक दिवस नो नेटवर्क डे, एक दिवस तुम्ही असा ठेवा, महिन्यातनं ठेवा, आठवड्यातनं ठेवा, 15 दिवसातनं ठेवा. त्या दिवशी मोबाईल हा विषय ठेवायचा नाही. काय आपण आता इतके वर्ष मोबाईल वापरतोय, काय लय मोठा विषय सांगा तुम्ही. आरोग्याला जर तो गोष्ट जर आपल्याला हानिकारक ठरत असेल तर त्याच्यावर निर्णय घ्यायची वेळ आलेली. एक दिवस आपण मोबाईलपासून लांब राहून काय तोटा होतो एकदा बघाच तुम्ही. काय तोटा होणार आहे? रविवार, 15 दिवसातनं एक दिवस, महिन्यातनं एक दिवस, आठवड्यातनं एक दिवस करू शकत असाल तर नो नेटवर्क डे. आम्ही त्या ठिकाणी मित्रमंडळी फिरायला गेलो होतो. इतका भारी माहोल, तिकडं नेटच नव्हतं. प्रतापगड आणि आपल्या महाबळेश्वरच्या काही एरियामध्ये नेटवर्कच नाही. 2 दिवस अतिशय आनंदात घालून त्या ठिकाणी आम्ही परत आमच्या कामाला लागलो. लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या असतील. सोशल मीडियापासून स्वतःला दूर कसे ठेवायचे हे मुद्दे आपण सांगितले. जर तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल, हा सगळा विषय होतो हेल्दी लाईफस्टाईलवर, म्हणून तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल काय समजून घ्यायची असेल तर एक व्हिडिओ बघा. आपल्या हेल्थ केअर सेंटरला या, आपण या ठिकाणी मोफत बीमा करतो, विविध गोष्टींची आपण माहिती देतोय. तर चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. भविष्यामध्ये तुमचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी आज प्रयत्न करा, आज निर्णय घ्या आणि भविष्यात